घ्या गुरुजी. फुलं दिसत नाहीत. हो, हे घ्या. आणि तुळशी पत्र. हा आणते. काय कसं काय? हो ना, चांगलं चाललंय ना? बाबा, आईला मोठेपणाची भारी हौस आहे. सगळं महिला मंडळ बोलून ठेवलंय बघा. आणि या साळकाय मळकाय तिचं उणं दुणं काढायला टापली आहेत. ललिताबाई, हा? तुमचं भारी कौतुक करावं असं वाटतं मला. का बरं? अहो, तुमचं कसं सारं योजनाबद्ध असतं नाही. आहेच. आणि त्यांची सून भारी सुंदर आहे असं म्हणतात. आणि मॉडर्न सुद्धा. चला बोलवा. हो, केतन जा लवकर. निशी काकीला सांग सगळी तयारी झाली, लवकर ये, गुरुजी बोलत आहेत. हॅलो. काय रे? हे काय? तुला माहिती आहे ना पूजेला बसायचंय? हो, त्यासाठीच तयार होऊन आली आम्ही. या वेशात? काय वाईट आहे माझा ड्रेस? चांगला नवा कोरा आहे. खास पूजेसाठी घडी मोडली मी याची. हे बघ, मला वाद नकोय. पटकन जा आणि साडी नेसून ये. आई प्लीज. सुमन, ही सगळी तुझी चूक आहे. तुला माहिती आहे ना, तिला जर कळत नाही तर तू नको तिला समजून सांगायला. जा, घेऊन जा तिला. निशी, मोठ्या माणसांचं ऐकावं. जा जा लवकर. काय झालं हो ललिताबाई? काही नाही, तिला असं वाटलं की पूजेला थोडासा अवकाश आहे म्हणून. म्हणून ती पंजाबी ड्रेस मध्ये आली होय. नाहीतर काय, सत्यनारायणाच्या पूजेला कुणी पंजाबी ड्रेस घालून बसतं का? बघा तरी. म्हणजे मग ते. आचमन करा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, विष्णवे नमः, गोविंदाय नमः. गंधाक्षता वहा. एकदा एक व्यापारी साता समुद्रापलीकडे व्यापार करण्यास गेला असता त्या प्रत्यक्ष चांगली खमकी मिळाली हो. नेहमीच आपल्या मुलांचं कौतुक ती तोंड फाटेपर्यंत करत असतात. पण ही सून बघा कशी तोरा उतरवेल ते. बघितलं, सगळ्या बायका मला कशा टोचून बोलत होत्या ते. माझ्या अंगाचा नुसता भडका उडाला होता. अगं पण ओरडतेस कशाला? कानाला लावलंय ना मी. माझ्या अंगाचा कसा भडका उडाला होता. हा नाही, पण मी म्हणतो त्याकरता निशीवर रागवायचं काय कारण आहे? अहो, बोल आता. काय विस्कावणार होता रे? मी काय मिनी स्कर्ट किंवा शॉर्ट घालून आले नव्हते. चांगला चुडीदार नेसून आले होते मी. तर केवढा आकांड तांडव केला तुम्ही लोकांनी. तू उगाच अर्थाचा अनर्थ करतेस. सत्यनारायणाची पूजा ही सोहळ्यातच करायची असते. किमान काही वेळेला तरी पूर्वीचे रीतिरिवाज पाळायचे असतात. तू स्वतःची चूक लपवण्यासाठी उगाचच वकिली मुद्दे मांडतेस. अगं त्यात निशीचा काय दोष? बिचारी आई विना वाढलेली पोरगी. त्यातून तिचा बाप पडला फौजी. त्याची विविध प्रांतात बदली होत असे. अर्थात आचारा विचारात सुद्धा फरक पडतोच. मग हा मुद्दामून काय तिने पंजाबी ड्रेस घातला नव्हता? या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीत. अहो, त्या बायकांनी माझा कसा उपहास केला ऐकलं ना तुम्ही? हे घातलाय मी कानात. त्या बायकांनी माझा कसा उपहास केला ऐकलं ना तुम्ही? त्या बायका आईंना 4 शब्द बोलल्या म्हणून तो राग माझ्यावर काढतेस तू? दिस इज रिडिक्युलस. ऍब्सोल्युटली नॉट फेअर. लोकांचं काय, काही केलं तरी ते बोलणारच. जास्त अक्कल पाजू नकोस. तू जर स्वतःला इतकी शाणी समजतेस तर का पंजाबी ड्रेस घालून बसली नाहीस पूजेला? कशाला नेसली साडी तू? तुझ्या नावाने ही कुंकू लावते ना म्हणून नेसले मी ती साडी. चुकलंच माझं. या घराण्याची सून म्हणून मिरवते ना मी, त्या घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी नेसले मी ती साडी. आणि काय रे, मोठ्या परंपरेच्या गप्पा मारतात ना त्या तरी कुठे परंपरेप्रमाणे नऊवारी साडी नेसल्या होत्या? फरक फक्त इतकाच की पूजेच्या ठिकाणी माझी चूक दाखवायला माझी सासू हजर होती आणि माझ्या सासूची सासू हजर नव्हती. हे दुर्दैव मास. कशाला रागवायचं निशीवर? आता तो विषय संपलाय ना सुमन. निशीनी स्वतःची चूक सुधारून साडी नेसली ना, कशाला पुन्हा तेच ते चुगाळायचं? आम्ही तोंड बंद ठेवू हो, पण आईच्या महिला मंडळाने तोंड बंद ठेवायला हवं ना.
गावभर बोंब होईल आता. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन आपल्या घरातलं स्वास्थ्य बिघडवायचं नसतं ललिता. हं. अगं सुमन आणि निशी आपल्या सुना नसून मुलीच आहेत. हं? माझी तर अशी अपेक्षा आहे की तू त्यांना सासूच्या नात्यानं न वागवता आईची माया द्यायला पाहिजेस. आई सासूच्या तोरात तुझ्याशी कधीच वागत नाही. तू मात्र कायम नका बाहेर काढून उभी असतेस. एक गोष्ट लक्षात ठेवून याच्या पुढे मी तुझा आगाऊपणा अजिबात सहन करणार नाही. मोठी परंपरेच्या गोष्टी शिकवते मला. त्याचाच तर फार्स केलाय तुम्ही लोकांनी. मी पण भलतं चालतं ऐकून घेणार नाहीये. गेलीस उडता तू. तूच गेला सुडत. This is too much. आगाऊ कुठे शान समजतेस. झोप झाली का तुझी काल? हो का? तुम्हाला काय त्रास आहे का? नाही नाही, त्रास काय नाही. तुझा उपास होता म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. तुम्ही जेवलात ना? हो. मग झालं तर. ही निशी कुठे? असेल कुठेतरी. हो, येईल येईल. आवरत असेल. हा, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आता कसा कोरम एकदम पूर्ण झाला. वा. केलं ते ना ब्रेकफास्ट? वाडा. थोडं वाढा मला. निशी, स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केव्हा करणार आहेस पुन्हा? आई, बाबा, मी काही दिवसांसाठी डॅडींकडे माहेरी जायचं म्हणते. उदयशी बोललीस का तू? नाही नाही, त्याच्याशी कशाला बोलायला पाहिजे? आपण सांगूया ना त्याला. आपण सांगूया. नवीन नवीन लग्न झालंय त्यांचं. माहेरची आठवण येणं साहजिकच आहे तिला. तुला सुद्धा अजून माहेरची आठवण येते. सारखं माहेरचं गुणगान गात असते. हा मामा, ती मामी. मी येईन हो सोडायला तुला. नाही नको, मी जाईन. तुम्हाला कशाला उगीच त्रास? अगं त्रास कसला आलाय त्यात? माझ्या मुलीची सासरी पाठवणी करायची असती, नसतो गेलो मी. नाही, आणि त्यानिमित्तानं तुझ्या वडिलांची गप्पा सुद्धा मारता येतील मला. काय ओके. अजून कसा आला नाही? नेहमी उशीर करतो. किती वाट बघायची माणसाने. का उशीर झाला तुला? अगर रस्त्यात ठिकठिकाणी बोर्ड लावले होते, वाहने हळू चालवा म्हणून हळूहळू चालत आलो. काय करणार, 2 पायांची गाडी ना. अगं कुठे चालली? तुला माझ्याबद्दल काही म्हणजे काहीच वाटत नाही. नेहमीच सटा करत असतो. मीच मूर्ख तुझ्या प्रेमात पडले. आमच्या गल्लीतला राजेश नेहमीच माझी मनधरणी करत असतो. म्हणतो मी खूप सुंदर आहे म्हणून. काय असं म्हणतो? मी तुला सांगतो त्याच्या डोळ्यात नक्कीच बिघाड असेल बघ. काय? अगं अगं रागावतेस काय अशी सारखी सारखी? तुला रस्त्यात बरखा भेटली ना म्हणून उशीर झाला. मी जर लवकर आलो असतो तरी तू हेच म्हणाली असती. लवकर कसा आलास? बरखानं लिफ्ट दिली ना. अगं अगं अगं